हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृत कुंभ क्लासेस. आज आपण बघतोय एक नवीन विषयाबद्दल माहिती, जे म्हणजेच क्लासिफिकेशन. हा क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया 8वीमध्ये पण सेम आहे, 9वीमध्ये पण सेम आहे आणि 10वीमध्येही सेम आहे. 8वीमध्ये मायक्रोबचं क्लासिफिकेशन, 9वीमध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन आणि 10वीमध्ये ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे विचारतातच. मग या क्लासिफिकेशनचा काय मिनिंग असतो, क्लासिफिकेशन हे का केलं जातं, याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. जेव्हा ऑर्गॅनिझमची संख्या जास्त असते तेव्हा या सगळ्यांचा अभ्यास करणं खूप अवघड असतं आणि म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. म्हणजेच जेव्हा त्यांना सेपरेट केलं गेलं त्यांची क्वांटिटी कमी झाली. क्वांटिटी कमी झाल्यामुळे त्यांच्यावर इफेक्टिव्ह अभ्यास करता आला आणि म्हणून ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं गेलं होतं. आणि सर्वात पहिले क्लासिफिकेशन केलं रॉबर्ट विटिकर यांनी. रॉबर्ट विटिकर यांनी प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स सारखे दोन वेगवेगळे सेल्सचे टाईप सेपरेट केले. त्यानुसार मग त्यांचा ग्रुप ठरवला. मग काही जण युनिसेल्युलर असतात तर काही जण मल्टीसेल्युलर असतात आणि मग त्यामध्ये सुद्धा मग काही जण प्लांट्स आहेत, काही जण फंगी आहेत, काही जण ॲनिमल्स आहेत आणि अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं गेलं होतं. आणि क्लासिफिकेशनचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे फक्त आणि फक्त एवढ्या मोठ्या क्वांटिटीला अभ्यास करणं शक्य नाही आहे. जरी अख्खा जन्म गेला तरी शक्य नाही आहे. मग त्याला काय करायचं, सेपरेट पार्टमध्ये सेपरेट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जे आकाशात उडणारे प्राणी असतात त्यांना सेपरेट करायचं, जमिनीवर राहणारे प्राणी आहेत त्यांना सेपरेट करायचं आणि जे जमिनीत पण राहतात आणि पाण्यात पण राहतात अशांना सेपरेट करायचं. याने काय झाला, स्टडी झाला सोप्पा. आकाशात उडणाऱ्यांना काय असतात, सगळ्यांना पंख असतात, सगळ्यांना चोच असते. जे जमिनीवर असतात त्यांना सगळ्यांना पाय असतात, त्यांना सगळ्यांना लंग्स असतात रेस्पायर करण्यासाठी. जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात त्या सगळ्यांना गिल्स असतात. हे सगळं क्लासिफिकेशनने स्टडी इझी झाला, म्हणून क्लासिफिकेशन महत्त्वाचं.